काय मित्रांनो, तुमच्या जुन्या व्हिडिओ व्ह्यूज आणायचे आहेत? मागच्या आठवड्यामध्ये किंवा एका महिन्यापूर्वी पोस्ट केलेला व्हिडिओ तो 550 व्ह्यूजवर थांबलेला आहे, त्यावर व्ह्यूज आणायचे आहेत. किंवा तुमचा जुना व्हिडिओ त्याला रँक करायचा आहे, ते करू शकता मित्रांनो एक ट्रिक लावून आणि 1 क्लिक मध्ये. मित्रांनो, मी असेच व्हिडिओ आणत असतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्यापूर्वी स्क्रीनवर जे चॅनल दिसत आहे या ताईंचे चॅनल व्हिजिट करा, त्यांचे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडत असतील तर त्यांचे चॅनल सबस्क्राईब करा, त्यांना सपोर्ट करा. मित्रांनो, जुन्या व्हिडिओवर व्ह्यूज आणायचे किंवा जुन्या एखादा डेट झालेला व्हिडिओ आहे किंवा युट्यूबच्या रँक मध्ये नाही किंवा युट्यूब सर्च मध्ये नाही, त्यावर व्ह्यूज आणायचे आहेत. ते कसे आणायचे मित्रांनो? त्यासाठी सोपी पद्धत आहे, सोपी ट्रिक आहे. ते म्हणजे तुमच्या व्हिडिओला एंड स्क्रीन आणि कार्डचा उपयोग करणे. एंड स्क्रीन आणि कार्ड लावल्याने होतं काय? तुमचा सध्या जो आता पोस्ट केलेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला व्ह्यूअर्स बघत आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये एंड स्क्रीन आणि कार्ड लावले असतील तर ते व्ह्यूअर्स तुमच्या कार्ड्सने किंवा एंड स्क्रीनने तुमच्या मागच्या व्हिडिओवर जातात किंवा तुमचा मागचा व्हिडिओ बघतात. तर मित्रांनो, त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये एंड स्क्रीन आणि कार्ड लावलेले पाहिजे. तर ते एंड स्क्रीन आणि कार्ड कसे लावायचे ते आता बघणार आहेत आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, मी अशा प्रकारे YT स्टुडिओ क्रोम मध्ये ओपन केलेला आहे. अशा प्रकारे याचा इंटरफेस येतो. तर मित्रांनो, या इथे आपल्याला जायचं आहे कंटेंट मध्ये. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. इथे कंटेंट वर क्लिक करायचं. या इथे कंटेंट वर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येतो. तर इथं बघा आपले पूर्ण व्हिडिओ येतात. तर मित्रांनो, ज्या व्हिडिओवर आपल्याला एंड स्क्रीन आणि कार्ड लावायचं आहे त्या व्हिडिओला क्लिक करायचं. मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपल्याला एंड स्क्रीन आणि कार्ड्स दिसतं. तर मी एंड स्क्रीनवर क्लिक करतो. एंड स्क्रीनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो. मित्रांनो, या इथे तुम्ही 2 व्हिडिओ किंवा एक व्हिडिओ, एक लोगो किंवा 4 व्हिडिओ पण लावू शकता. तर मित्रांनो, मी 2 व्हिडिओवर क्लिक करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस येतो. सर्वात वरचं जे आहे ते मोस्ट तुम्ही जे जस्ट आता व्हिडिओ पोस्ट केलाय त्याचं लावता. सेकंडला जे तुमच्या सगळ्यात जास्त व्हायरल व्हिडिओ आहे ते लावू शकता. थर्डला जे आहे ना चॉईस व्हिडिओ, तुम्ही यावर क्लिक करतो. तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमचे पूर्ण व्हिडिओ येतात. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या व्हिडिओचं एंड स्क्रीन लावायची ते चॉईस करायचं. तर मित्रांनो, मी या व्हिडिओची एंड स्क्रीन लावत आहे फर्स्टला. केल्यानंतर मित्रांनो बघा सेकंडला एक आपल्याला हे व्हिडिओचं आहे, ह्या व्हिडिओचं पण आपण लावू शकता. मित्रांनो, इथं काय आहे की तुम्ही प्लेलिस्ट चॉईस केलेली आहे. तर मी यावर क्लिक करतो आणि एक माझी प्लेलिस्ट लावतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीन लावू शकता आणि इथं सेव्ह वर क्लिक करायचं. या इथं मित्रांनो आपली एंड स्क्रीन लागलेली आहे. आता आपल्याला लावायचे कार्ड. कार्डवर क्लिक करतो. कार्डचं पण तसंच असतं मित्रांनो. आणि मित्रांनो, एका व्हिडिओमध्ये आपण 5 कार्ड लावू शकतो. तर ते दाखवतो तुम्हाला मी कसे लावायचे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो, सर्वात अगोदर मी व्हिडिओवर क्लिक करतो. या इथे व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर आपले पूर्ण व्हिडिओ येतात मित्रांनो. तर मी या व्हिडिओचं लावतो कार्ड. सेकंडला दुसरी कोट लावायची, त्याचा टायमर चॉईस करायचा आणि यावर क्लिक करायचं. इथं परत व्हिडिओ येतात मित्रांनो. या व्हिडिओवर क्लिक करायचं. आता मी दुसरे हे लावतो. तिसऱ्या नंबरला या इथे चॉईस करतो मित्रांनो. परत या इथे क्लिक करतो. व्हिडिओवर जातो. परत मी या व्हिडिओचे लावतो मित्रांनो कार्ड. परत या इथे जातो. परत यावर क्लिक करतो. परत एक व्हिडिओवर क्लिक करतो. आता मी या व्हिडिओचं कार्ड लावतो मित्रांनो. परत या इथे जातो. खाली हे बघा या इथे. परत या इथे क्लिक करतो. परत व्हिडिओ घेतो. आता दुसरा कोणता तरी एक व्हिडिओ लावतो माझा. हा व्हिडिओ लावतो मित्रांनो.
4 बसले आहेत मित्रांनो कार्ड. आणखीन एक मी चॉईस करतो. हे पूर्ण आपले 1 2 3 हे पूर्ण 5ला 5 आपली कार्ड बसलेले आहेत. याचे सेव्ह वर क्लिक करायचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओचे कार्ड आणि एंड स्क्रीन लावू शकतो. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमचे युट्यूबचे जे प्रॉब्लेम असतात ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपण ते सोडवायचा प्रयत्न करूया. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.